महागाई, बेरोजगारी आणि पेपरफुटी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नागपुरात बाईक रॅलीचं आयोजन. अनिल देशमुख, दुनेश्वर पेठे, अतुल बांदिले, चरण वाघमारे यांची उपस्थिती. मालेगाव महापालिकेतील उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो. शिंदेची शिवसेना आक्रमक. शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून उपमहापौर कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी. फोटो न काढल्यास उपमहापौर कार्यालयाचा दरवाजा तोडण्याचा इशारा. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात गौरव पाटील आणि ऋतुजाचे वडील अमृत पाटील या दोघांची चौकशी सुरू. चौकशी दरम्यानचे काही फोटो समोर गौरव आणि अमृत पाटीलला नंदुरबारमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा परिसरातील रस्त्याचं काम थांबवल्याने महापालिका सभागृहात गोंधळ. एमआयएम नगरसेवकांच्या वडिलांनी काम थांबवल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप. नगरसेवकांचं पद रद्द करून गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांची भेट. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त, सरकारने मागण्या मान्य कराव्या, विनोद निकोले यांची मागणी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा पुणे सोलापूर महामार्ग रोखणार. पीपल्स रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाच्या अमित सोनावणेंचा इशारा. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 450 रुपयांची मोठी घसरण. काल दिल्लीला 453 टन कांदा रवाना. कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. धाराशिव जिल्ह्यात 21,793 शेतकऱ्यांच्या खात्यावर 183 कोटी 85 लाखांची कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत लाभ. आतापर्यंत धाराशिवच्या 34,000 शेतकऱ्यांना 289 कोटी 72 लाखांचा लाभ. गोंदियात केवायसी अभावी 3,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा. 21,000 पात्र शेतकऱ्यांपैकी 3,000 शेतकऱ्यांची ई केवायसी अद्याप अपूर्ण. आतापर्यंत कर्जमाफीचे 106 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अमळनेर आणि जळगाव शहरात कारवाईत 1,06,325 रुपयांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या मुद्देमाल जप्त. विनापरवाना उत्पादित सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याने पथकाची कारवाई. आदित्य ठाकरे यांच्या पाहणीनंतर लोटे एमआयडीसीतील खड्डे प्रशासनाने भरलेत. कालच आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांची दुरवस्था आणि विविध समस्यांची पाहणी केली होती. सेनगाव तालुक्यातील भंडारी ते खडकी मार्गाचे निधी अभावी रखडलंय काम. ठाकरे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. काम सुरू करण्याची आंदोलकांची मागणी. कराळे मासळांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कराळे ताब्यात. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तक्रार दाखल. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी नितेश कराळे यांना ताब्यात घेतलेलं. कोल्हापूरमधील काळंबवाडी धरण 100% भरलं. तब्बल 4 वर्षांनंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा. धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे प्रशासनाकडून गेली काही वर्ष धरणाचा पाणीसाठा ठेवण्यात आला होता कमी. हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले. 11,000 क्युसेकने तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. हतनूर धरण क्षेत्र नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू. दमदार पावसामुळे भंडाऱ्याच्या धरणांमधील पाणीसाठ्यात झाली वाढ. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 67.32% जलसाठा. गोसेखुर्द धरणात 62.75%. बावनथडी प्रकल्पात 31.12%. मामा तलावात सर्वाधिक 79.79% जलसाठा. अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर शिवारात पाऊस नसल्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. पिकाला शेंगा लागण्याची वेळ असताना अद्याप अनेक शेतांमध्ये फुलोरा देखील आलेला नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होणार. ऑगस्ट महिना सरासरीच्या तुलनेत नंदुरबारमध्ये 45% पावसाची तूट. सरासरी 292 मिलीमीटरच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ 160 मिलीमीटर पाऊस. ऑगस्ट अखेर पाऊस न आल्याने संपूर्ण पीक वाया जाण्याची भीती. बीडमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतीपिकं करपायला सुरुवात. तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतीपिकांना पाणी देण्याची वेळ. वानगाव परिसरात सोयाबीनसह इतर पिकं पिवळी पडलीत. धुळ्यात काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भाजीपाला उत्पादकांच्या चिंतेत वाढ. सिंचनासोबतच वाढत्या उत्पादन खर्चाचा ताण पडत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत. मावळ तालुक्यात भात पिकाला कामगंध सापळे लावण्याच्या कामाला आला वेग. खरीप हंगामातील भात पीक आता जोमात आहे. भात पिकावरील किडींचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे लावण्याचं काम सुरू आहे. बुलढाण्यात हरभऱ्याच्या दरात वाढ. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल 6,250 रुपयांचा भाव. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. परभणीत पपई पिकावर लिफकल आणि व्हाईट फ्लाय किडींचा प्रादुर्भाव. किडींच्या प्रादुर्भावामुळे पपईची फुलं फळं करपल्याने शेतकरी अडचणीत. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वैतरणा नदीवरील पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
60 वर्ष जुन्या पुलाला भगदाड पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक आहे। वाहनांची दररोजची वर्दळ पाहता पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची होते मागणी। पालघरच्या मासवणमधील आश्रमशाळेची सीजेपीच्या सदस्यांकडून पाहणी। आश्रमशाळेबाबत धक्कादायक माहिती समोर। आश्रमशाळा परिसरात अस्वच्छता आढळली। विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांची सीजेपीच्या सदस्यांकडून पाहणी। बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची तोडफोड। नाट्यगृहात मद्यधुंद टोळक्याकडून चोरी आणि तोडफोड। नाट्यगृहात सुरक्षा व्यवस्था नसल्याचा फायदा घेत चोरी। शिवाजीनगर पोलिसांकडून 3 मुख्य आरोपींना अटक। तुळजापूर जुना बसस्थानक परिसरात सर्रासपणे अवैध मटका व्यवसाय सुरू आहे। सामाजिक कार्यकर्त्यांचे पोलीस अधीक्षकांकडे तसं निवेदन। अवैध व्यवसायावर तातडीने कारवाई करण्याचीही केली मागणी। वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांकडे प्रशासनाकडून लक्ष केंद्रित। प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि आवश्यक असलेल्या सुविधांचा सविस्तर अहवाल मागवला। 7 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना। जळगावच्या अमळनेरमध्ये तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू झालेला आहे। मुलगा खेळताना तलावात पडला। मुलाला वाचवताना बापाचाही दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर। पालघरमध्ये प्रियकरास सोबत फिरण्यासाठी गेलेल्या मुलीचा मृत्यू। प्रियकरानं हत्या केल्याचा मुलीच्या कुटुंबियांचा आरोप। मुलीची प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात न नेल्याचा आरोप। दोषींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी। बाबुळगाव तालुक्यातील सरोळ येथे दिव्यांग मुलाचा वडिलांनीच कुऱ्हाडीने घाव घालून खून केलाय। मृतकाच्या आईच्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या आसगाव येथे विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू। पती थोडक्यात बचावलाय। शेजाऱ्यांनी घटनास्थळ गाठून विजेचा पुरवठा बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली। इंदिरा घरत असं 50 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे। पती पत्नीने 2 मुलांसोबत रेल्वेखाली जीवन संपवलं। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील ही घटना आहे। पत्नीने एकासोबत प्रेमसंबंध असल्याने दाम्पत्यात वाद असल्याची माहिती आहे। मृत भाचीची बदनामी का करतो असं म्हणत जालन्यात 24 वर्षीय तरुणाची हत्या। 1 आरोपी अटकेत। 4 जणांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। इतर आरोपींचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा प्लॉटिंगवर आता महापालिकेचा बुलडोझर। वक्फ बोर्डाची 12 एकर जमीन विक्री होण्यापासून वाचवली। या जमिनीवर तब्बल 380 बेकायदा प्लॉट तयार करून विक्री सुरू होती। पडेगावमध्ये अनधिकृत प्लॉटिंग प्रकरणी 10 जणांवर गुन्हा। वाशिमच्या जय गजानन खासगी कृषी बाजाराचा परवाना कायमचा रद्द। पणन संचालनालयाच्या आदेशानंतर आता कृषी बाजाराचा परवाना रद्द। नियमावलीतील अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना रद्द। सोलापूरच्या सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक। माढा उपळाई भागात योजनेचं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। पाणी मनकळणा ओढ्यात येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका। सांगलीच्या साखराळे गावात राजाराम बापू साखर कारखान्याच्या प्रकल्प विस्ताराला विरोध। ग्रामस्थ आणि तरुण शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू। प्रकल्पामुळे शेती आणि आरोग्याला धोका असल्याचा आरोप। रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार आणि सागवे गावात होणाऱ्या बॉक्साईट उत्खननाच्या जनसुनावणीला विरोध। 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनसुनावणी विरोधात आता नाणारवासियांची हाक। नाणार गावात विरोधातील बैठक संपन्न। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात लगतच्या एकोणा कोळसा खाणीच्या ब्लास्टिंग विरोधात संताप। सततच्या तक्रारीनंतर खासदार आणि आमदारांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। 15 दिवसात ब्लास्टिंग संदर्भात तपासणीचे आदेश। नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात ट्रक पलटी। चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी। अपघातात 2 जण जखमी। जखमींना इगतपुरीमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। छत्रपती संभाजीनगरात महाविद्यालयाजवळ एमडी ड्रग्सची विक्री। गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाची टाउन सेंटरमध्ये कारवाई। एमडी ड्रग्ससह 2 आरोपींना अटक। दोघांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या जवळील मोबाईल शॉपवर आता चोरट्यांनी डल्ला टाकलाय। कासा सायवन रोडवरील मोबाईल शॉपच्या मागील बाजूचा पत्रा तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला। संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। वर्ध्याच्या खरसखांडा येथील चोरी प्रकरणी छडा लागलाय। आरोपीस ताब्यात घेत चोरी केल्याचा मुद्देमाल हस्तगत झालेला आहे। कारंजा पोलिसांची ही कारवाई। अज्ञात व्यक्तीने घराबाहेर असलेल्या दिवाणच्या उशीखालील 10,000 रुपये लंपास केले होते। नवी मुंबईत एका चोरट्याने दुकानदाराला बोलवण्यात गुंतवून चलाखीने पैसे लुटलेत। करावे गावातील ही घटना आहे। सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण दृश्य कैद झालेली आहेत। वर्ध्याच्या विरूळ परिसरात समृद्धी महामार्गावर टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक। अपघातात 2 जण गंभीर जखमी। नागपूरहून मुंबईकडे जाताना हा अपघात।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली एक्झिटजवळ कारचा ट्रकला धडकून अपघात. खोपोली एक्झिटकडे वळताना कार ट्रकला धडकली. अपघातात कारचं मोठं नुकसान.